आपण नवरात्री उत्सवाला सुरुवात करत आहोत. आज एक म्हणजे चांगलं पर्व आहे, की घटस्थापना होत आहे. त्याबरोबरच सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न असं वातावरण आहे. त्या वातावरणातच आज आपल्याला म्हणजे महत्त्वाचं म्हणजे, की खूप चांगला असा सत्संग ऐकायला मिळणार आहे. तर आपण खूप भाग्यवान आहोत, की हा सत्संग आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि आज आपल्याला ह्या सत्संगासाठी जे गुरु लाभलेले आहेत. तर त्यांचं नाव सुनीलजी आहेत. त्यांना कोण ओळखत नाही असं नाहीच आहे. सर्वजण त्यांना त्यांना परिचित आहेत आणि ते स्वतः अ, पूर्णपणे या साधनेमध्ये वाहून घेतलेलं आहे. गुरुजींनी ज्याप्रमाणे सांगितलं, म्हणजे एक आदर्श शिष्य म्हणून त्यांनी आजपर्यंत कार्य केले आहे. ते स्वतः इनिशिएटर आहेत. तसंच अनेक गुरूंना त्यांनी स्वतःहून प्रशिक्षण दिलेलं आहे. तर गुरुजी स्वतः बेंगलोरमधले आहेत. पण म्हणजे आपल्याकडे येऊन आपल्या महाराष्ट्राची भाषा शिकून अत्यंत लागवी भाषेमध्ये प्रत्येकाला अगदी आत्मीयतेने शिकवून म्हणजे कुठं काही चुकत असेल तर प्रेमाने समजून सांगून इतकं छानपणे आपल्याला शिकवलेलं आहे. तर ह्या गुरुजींच्या सहवासात आपल्याला खूपच छान सत्संग ऐकायला मिळणार आहेत. गुरुजी स्वतः तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील तुमच्यामध्ये आणि गुरुजींच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त काही वेळ मी घेणार नाहीये. आज आपण जो काही सत्संग ऐकणार आहोत, की नवरात्र पूजा आणि व्रत यासंबंधी जे काही माहिती आहे, ते आपण गुरुजींच्या म्हणजे वाणीतूनच ऐकूयात. तर मी गुरुजींना अशी विनंती करते, की मी काही म्हणजे मी जे काही सांगत जाईल त्यांच्याविषयी ते खूप थोडकं आहे. कारण म्हणजे एका सूर्यापुढे मेणबत्ती काय सांगू शकणार आहे इतकं. तर गुरुजींच्या आणि तुमच्यामध्ये मी ज्ञानाच्या मध्ये येत नाही. गुरुजींना मी विनंती करते, की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि सत्संग सुरू करावा. जय गुरुदेव. ओम ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हरिः ओम् श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
जय गुरुदेव. सो मला वाटतं सर्वांचं स्क्रीन ऑन ठेवलेलं आहात. ओके. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. ओके. सो मला गुरुजींच्या बद्दल बरंच आठवण येत असतो. गुरुजींनी मरळवाडी आश्रम मध्ये अन्नपूर्णेश्वरीचं प्राणप्रतिष्ठापन केलेलं होते. तर त्यावेळेला तिथून नवरात्रीचं सुरू झालेलं होतं. पण त्याच्या अगोदर एस्पेशली औरंगाबाद मध्ये असताना जे एक मारवाडी ग्रुप होता, त्यांनी साजरा करत होते. त्यावेळेला आम्ही जाऊन तिथं मेडिटेटर होते, आम्हाला बोलवलं होते, पूजा वगैरे आम्ही केलं. मग त्याच्यानंतर दांडिया वगैरे आम्ही खेळायला सुरू केलेलो. सो खूप छान एनर्जी वाटायचं, उत्साह वाटायचं, एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी राहायचं. तर त्यामुळं तिथून थोडस नवरात्री बद्दल इंटरेस्ट मला एस्पेशली यायला लागला. आणखी त्याच्याबरोबरच औरंगाबाद आश्रम मध्ये नवरात्रीच्या वेळेला असं पण झालं की 9 दिवस फक्त नारळाचं पाणीवरच किंवा नारळ खोबरं शहाळ जे आपण म्हणतो त्याच्यावरच राहिलेलो होतो. खूप छान आश्रम मध्ये रूम होता बाबा भांडचा. त्या ठिकाणी तिथं 9 दिवस संपूर्ण साधना छान झालेले होते. कुणाचं काय बाहेर संपर्क नव्हता. आणि आपलं आपलं प्रवचन ऐकणे किंवा गुरुजींचे कॅसेट्स ऐकणे ना. सो त्याच्यातून निसर्गामध्ये राहणे, सकाळच्या आणखी संध्याकाळचं जे साधना करणं हा त्याच्यामध्ये महत्वाचा होता. सो आजच्या ह्याच्या प्रोसेसमध्ये मी फक्त एक 3-4 पॉइंट कव्हर करत आहे. सो ते म्हटलं तर पूजा सर्वांनी करतातच, पण पूजा करत असताना फक्त आपण पूजा करतो. आणखी ज्या वेळेला मार्केटमध्ये आम्ही बघतो की पूजाच्या वेळेला फळं पण कसलं तरी आणून ठेवलेलं असतात, आणखीन फुलं पण कसलं तरी आणून ठेवलेलं असतात. बरंच नारळ वगैरे जे आहेत ते पण आणून ठेवलेले असतात, की कारण की हे पुजारीला आपण देणार आहोत, सो आपल्याला काय ते भेटणार नाही म्हणून. तर त्यामुळं कधी पण करत असताना, कुठले उत्सव करत असताना द बेस्ट म्हणजे की सगळ्यात उत्तम जे आहे ते फळं राहायला पाहिजे, चांगलं फुलं राहायला पाहिजे, सो चांगलं नारळ राहायला पाहिजे. सो जे काय असेल तर ते ना अतिउत्तम प्रोसेस मध्ये राहायला पाहिजे. आणखीन त्या दरम्यान आपण व्यवस्थित चांगलं कापलं पण घातलेलं असतो. सो एक उत्साहाचं वातावरण असतं. पण बऱ्याच जणांना आम्ही युजली बघतो की जस्ट पंडितला द्यायचे आहे किंवा ह्याचे जास्त उपयोग नाहीये असं आपण बघितलं जात असतं. तर नवरात्रीच्या दिवसाचे जे आहेत हा प्रोसेस 9 दिवसाचा प्रोसेस आहे. हा आपण देवीकडचं न बघता सो हे थोडस आपल्याकडे वळून बघायचं आहे. सो गुरुजींच्या बरोबर असताना एक व्यक्तीने बरंच रिसर्च केलेलं होतं, त्यांनी शेअरिंग करत होता गणपती, सरस्वती आणखी लक्ष्मी हा खूप महत्वाचा आहे वगैरे असं. प्रत्येक विद्यार्थी असून दे, प्रत्येकांच्या घरीमध्ये असून देत, मला वाटतं की हा 3 फोटो असतील, नसेल तर 2 डेफिनेटली सर्वांकडे भेटतो. ते म्हणजे गणपती आणखीन लक्ष्मी. सरस्वतीचं जरा कमी असत. पण ते सरस्वतीचं कमी असल्यामुळं सो आपल्याला बुद्धी थोडस कमी असतोच हे मला जाणवतं. ओके. सो गणपती म्हणजे की एवढंच अर्थ आहे. सो गणाचा जो पती असतो म्हणजे की जे एक ग्रुप आहे, ते एक समूह आहे किंवा एक संघ आहे. सो त्या संघाला नेतृत्व करणार ओके जो व्यक्ती आहे, सो त्या व्यक्तीला आपण गणाचं पती, सो त्याला आपण गणपती असं म्हटलं जात असतं. तर ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा की कुठलंही सेलिब्रेशन करायचं असेल तर एक दोघं जणी असून नाही चालत. सो कमीत कमी माझ्या हिशोबाने ते असतोच 10-15 लोक तरी राहायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जितकं लोक आपल्या बरोबर जुळतील तेवढं आनंददायक हा प्रोसेस सुरू व्हायला लागतो. तर त्यामुळं कुठलाही उत्साह असेल, सेलिब्रेशन जे असेल ओके, एस्पेशली इंडिया मधलं, सो 3-4 फॅमिली एकत्र येते किंवा त्या कॉलनी मधली लोक एकत्र येते किंवा त्या गावामधली लोक एकत्र येते. सो ते गावामधले जे देवीचं असो, सो इन केस तिथं नसेल तर देवीचं उत्साह सेलिब्रेशन आपण केलं जात असतो.
सो नो डाऊट आपण गणपतीचं रिसेंटली आपण केलेलं होतं सेलिब्रेशन. सो त्या गणपतीचं सेलिब्रेशनचा पर्पज वेगळा होता. टिळक मराठीने ते सुरुवात केलेली होती. सो सगळ्यांनी एकत्र राहण्यासाठी, जेणेकरून आपल्याला पुढचं जे स्वातंत्र्य मिळायचं असेल, काही सामूहिक एकत्र कार्य करण्यासाठी. सो तसंच हा गणपती आपल्या घरामध्ये विघ्नहर्ता म्हणून आपण असं पण बघितलं जात असतं. सो विघ्नहर्ता केव्हा होऊ शकतो? ज्या वेळेला आपल्या बरोबर 10-20 लोक असतील. सो आपल्याला बरंच लोकांनी मदत करतात. का म्हणलं तरी एकच व्यक्ती सगळ्यामध्ये परिपूर्ण नसतो. सो प्रत्येकाने एक 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 इनपुट्स देत असल्यामुळं सो आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी सगळं निघून जातात. सो त्यामुळे हा गणपतीचा आपण बघतो. तर त्याच्यानंतर फक्त लोक एकत्र असूनही पण वर्कआउट नाही होत. ओके, सो त्याच्यामध्ये लागतो लक्ष्मी. ओके, सो धन हे महत्वाचं आहे. सो कुठलंही कार्य करत असताना सो महत्वाचं जे व्यक्ती आहे तो बजेट. ओके, सो हा बजेट अतिशय महत्वाचा रोल असतो. याने की आर्थिक परिस्थिती हा त्याच्यामधला भाग असतो. तर तरी पण कुठलाही उत्सव करत असताना सर्वांनी 100-100, 200 किंवा 1000 रुपये दिलं तर लगेच कार्यक्रम व्हायला लागतो. सो ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हा अतिशय महत्वाचा आहे. सो एकत्र असल्यामुळं पैसे सहजपणे निर्माण होऊ शकतो. उत्साह सहजपणे वाढलं जात असतं. सो जे काय कार्य करायचे आहे सहजपणे पार पडलेलं असतं. सो त्यामुळं प्रत्येक व्यक्तीकडं पैसे राहणे गरजेचं आहे. आणखीन ते आपल्याला निर्माण करणं पण गरजेचं आहे. आणखीन ते कॉन्ट्रीब्युशन पण करण्याचे गरजेचं आहे. बऱ्याच लोकांकडे आम्ही बघतो की भरपूर पैसा असतो, पण त्या पैशाला दिशा नसतो. ओके, सो त्याच्यामुळं बऱ्याच फॅमिलीमध्ये मी बघितलं की त्यांचं मुलं बिघडलेलं असते, घरचं वातावरण एवढं व्यवस्थित नसतो, संस्कार त्याला व्यवस्थित आलेला नसतो. सो त्याच्यानंतरचे जे महत्वाचा मुद्दा जे आहे की ते सरस्वती. सो सरस्वती हा अतिशय महत्वाचा रोल आहे. आणखीन विद्या. सो जेवढ्यापर्यंत आपल्याला विद्या नाहीये, जेवढ्यापर्यंत आपल्याला ज्ञान नाहीये, तेवढ्यापर्यंत आपल्याला बुद्धी नाहीये, सो कार्य करण्यामध्ये खूप अडथळा येऊ शकतो. ओके, सो बरंच आपण गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट कधी कधी बघतो की ते वेगळ्या अँगलनं चाललेलं असतं. सो ह्याच्यामध्ये मंथन होणं, प्लॅनिंग करणं, एक्झिक्यूट करणं, सो हे जे काय प्रोसेस आहे त्याला लागतं थोडस विद्या. सो जे सरस्वती. आणखीन हा युजली एवढं प्रचलित नाहीये. सो ह्याचं वेगळं कारण आहे. स्पेशली सरस्वतीचं पूजा जे आपण करतो सुरुवातीलाच करतो, ज्याचं की एक बाल संस्कार असतो की सरस्वती पूजा केलं जात असते कुठल्याही विद्या स्टार्ट करायचं अगोदर. स्पेशली मुलगा जो पहिल्यांदा शाळेमध्ये जात असेल किंवा गुरुकुलमध्ये जात असेल तर त्यावेळेला सरस्वती पूजन हे केलं जात असतं. विद्या दे विद्या म्हणून आपण त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन पुढचा प्रोसेस करत असतो. पण जे काही 18 वर्षामध्ये आपण ज्ञान घेतलेलं असतो त्याच आपण पुढचं इम्प्लिमेंटेशन करायला चालू करतो. त्याच्यामुळं आपल्याला लोकांचा समूह पण भेटतो. आणखीन त्याच्यामुळं आपल्याला आर्थिक परिस्थिती पण सबल व्हायला लागतो. ओके, सो त्यामुळं हा प्रत्येकाच्या घरामध्ये हा 3 फोटो राहणे गरजेचं असं मला वाटतं. आणखीन हा ट्रेडिशनली आपल्याला आठवण येण्यासाठी की माझ्या वाढदिवसाला किती लोक येऊ शकते, किंवा घरचं वास्तुपूजा ठेवलं तर किती लोक येऊ शकते, किंवा लग्नाचा कार्यक्रम काही कार्यक्रम असेल तर त्याला किती लोक येत आहे, हे त्याच्यामधलं खूप महत्वाचा रोल आहे. सो त्याच्याबरोबरच नॅचरली मी ज्या वेळेला एकदा प्रोग्राम करत होतो की एंटरप्रिनरशिप, ते सहज विचारले की तुमच्या घरामध्ये कुठलंही फंक्शन येत असेल तर किती लोक येतात. सो त्या लोकांवरून मग तुमचे बिझनेस किती पटीनं चालणार आहे हे तुम्हाला कळलं जातं, असं ते सांगत होते. सो सांगायचं तात्पर्य असं तुम्हाला ग्रुप मारवाडीमध्ये किंवा जैन कम्युनिटीमध्ये, सो बऱ्याच कम्युनिटीमध्ये हे तुम्हाला लोकांचा समूह सहज दिसतो. त्याला काय ऍडव्हर्टाईज करावं लागत नाही. सो आवाज क्लिअर येत आहे? माझं आता आवाज क्लिअर येतो? येस. ओके.
सो दुसरा मे बी आता लिंक माझी तुटली. हा सो आवाज क्लिअर येत असलं तर ठीक आहे. आता आपण पुढचं कंटिन्यू करू. सो ह्याच्यामध्ये नवरात्री सेलिब्रेशन जसं मी नवरात्रीचं सेलिब्रेशन नवरात्रीचं सेलिब्रेशन हा त्याच्यामधलं महत्वाचा भाग आहे. आणखीन ज्या वेळेला BST आम्ही करत होतो, गुरुजींच्या बरोबर राहिलेलो होतो. सो BST करत असताना गुरुजींनी खूप छान स्टोरी सांग. सो ते सत्यनारायणचं व्रत. सो BST 1 ज्यांनी केलेले आहेत त्यांना माहित आहे. आणखी ज्यांचे BST 1 झालेलं आहे, सो त्यांनी BST 2 29th पासून होणार आहे ह्याच महिना, त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात. सो त्याच्यामध्ये बरंच लिखाण वगैरे असतं, ते स्वतःच बद्दल असतं. पण मी आता इथं फक्त हा प्रोग्राम BST 2 आहे. ज्यांना करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता. ज्यांचं BST 1 झालेलं आहे त्यांनी BST 2 मध्ये सहभाग घेऊ शकतात. सो आता मला पुढचं सांगायचं होतं की BST मध्ये गुरुजींनी खूप छान सत्यनारायणचं व्रत बद्दल सांगत होते. का म्हणलं तर आम्ही सत्यनारायणची पूजा केलेलो होतो, व्रत नाही केलेलो. बऱ्याचदा आम्ही गाणी किंवा कथा ऐकलेलं होतं, पण त्याचा अर्थ आपल्याला कळलेला नव्हता. सो त्यामुळं मला असं जाणवत होतं की आपण हा जे प्रोग्राम आहे की नवरात्रीचा, तर आपण इतकं वर्ष पूजा करत आलेलो. ओके, सो आपल्याला पूजाची विधी सगळं माहित आहे. ओके, पण त्याचं व्रत करायचं आपल्याला माहित नाहीये. सो मला असं वाटतं की साधारण त्याच्यामध्ये 13 अध्याय आहे. सो प्रत्येक अध्याय वेगळं वेगळं आपल्याला स्टोरी सांगतो. त्याच्यापासून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे. सो मला एवढंच म्हणायचं होतं की हा प्रोसेसमध्ये की फक्त त्याला कथा म्हणून बघायचं नाही, त्याच्यामध्ये दडलेलं व्हॅल्यूज आहे. सो त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स आहे जे आपल्या जीवनाला लागलं जातं. सो त्यामुळं आपलं इंडियन कल्चरमध्ये बरंच जे काणी आहे किंवा व्रत आहे, सो हा इनबिल्ट करून ठेवलेले, जेणेकरून दरवर्षी ते पुस्तक काढतील, वाचन करतील, त्याचा अध्याय करतील. म्हणजे की नवरात्रीच्या अध्यायामध्ये तुम्ही बघायला लागलं तर सगळं देवींचं स्तुती आहे, त्यांच्यामध्ये असलेलं शक्ती आहे, त्यांच्यामध्ये असलेलं ऊर्जा आहे. आणखी त्यांनी काय केले, जे कोणी महान होते न कळता अहंकार वाढला, सो त्यांच्यामध्ये राक्षसी प्रवृत्ती निर्माण झाली. आणखी बरंच लोकांना त्यांना त्रास द्यायला लागले. ओके, बाकीच्या लोकांना त्रास द्यायला लागले. मग शेवटी कुणाला तरी हे निर्णय घ्यावा लागतो की ह्यांना आता अंत करायला पाहिजे. तर त्यामुळं दुर्गा देवी असेल, ओके, महिषासुरमर्दिनी असेल, सो बरंच राक्षसांना आपल्याला दिसतो की मारलेला आहे. सो नवरात्रीचं माझ्या हिशोबाने असं वाटतं की घर कोण चालवतो. ऍक्च्युअली आपल्याला वाटतं की पुरुष चालवतो, ऍक्च्युअली पुरुष नाही चालवत, फक्त पैसा कमवून आणून देतो. पण सगळं संस्कार जे घातलं जातं ते आई घातली जाते किंवा एक स्त्री, म्हणजे ते बहीण असू शकते, आई असू शकते. एक स्त्री शक्ती जी आहे ते अतिशय महत्वाचं शक्ती आहे. हा 9 दिवसामध्ये हा शक्ती आपल्याला कसं निर्माण करून घ्यायचा आहे, कुठल्या पद्धतीनं व्रत आपल्याला करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे. सो ह्या येत्या प्रोसेसमध्ये आता बघत आहोत. सो तसं मी म्हटलं की पूजाच्या बद्दल बघितलं. सो आता पूजा आणि व्रत मध्ये फरक एवढंच आहे. सो पूजा आपण करतो, प्रसाद खातो, आणखी दुसऱ्यांना प्रसाद वाटतो. सो तिथं संपतं. ओके, सो ह्याच्यामध्ये कोणाला ऍक्च्युअली फायदा होतो, सो ज्यांनी कोणी यजमान असतो तो थोडस त्याला फळ भेटतं. ओके, ज्यांनी कोणी पूजा करत असतो त्याला थोडस पैसा भेटतो. ओके, दक्षिणा आपण म्हणतो. आणखी ज्यांनी कोणी ऐकायला आलेलं असते किंवा बघायला आलेलं असते, ओके, कसं करते, काय चाललेलं आहे वगैरे असं, सो त्यांना जास्तीत जास्त काय भेटतो, एक प्रसाद भेटतो.
ओके. सो खाण्यामध्येच त्या लोकांना इंटरेस्ट असतो. सो नवरात्रीचे दिवस हा 9 दिवस उपवासाचा प्रोसेस आहे. सो उपवासाचा प्रोसेस असेल तर सगळी लोक विचार करायला लागते की 9 दिवसामध्ये आपण उपवासला काय चालतो. म्हणजे की राजगिरीचं भाजी चालतो, धपाटे चालतो, बटाटा चालतो. ओके. आणखीन बरंच सगळे लिस्ट पण तुम्हाला भेटायला लागतो. आणखीन तुम्ही YouTube मध्ये गेलं तर हा आता सध्या लेक्चर ऐकतोय मी ते. ओके. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला ऍक्च्युअली उपवास करायचं कसं आहे हे तुम्हाला आता मी थोडक्या ह्याच्यात सांगणार होता. पण सांगायचं तात्पर्य आहे की ज्या वेळेला पूजा येतो काय प्रॉब्लेम येत नाही का त्याच्यामध्ये खाण्यामध्ये बरंच जोरात असतो. ओके. नैवेद्य दाखवतो देवीला, पण देवी म्हणजे कोण खाणार आहे? आपणच खाणार. ओके. मग आपण ऍक्च्युली दाखवतो नैवेद्य ह्याचा अर्थ काय आहे? ओके. त्याचा अर्थ एवढंच आहे, मला वाटतं सर्वांचं मी म्यूट करून टाकतो माहिती. ह्याच्यामध्ये मेन काय आहे ना, सो देवीला दाखवल्यासारखं करतो, ऍक्च्युअली आपणच ग्रहण करतो. ओके. सो मग ते ग्रहण करत असताना डेफिनेटली पूजा झाल्यानंतर जे प्रसाद आपण घेतो ते खूप चवदार असतो, आणखीन स्वादिष्ट असतो, तृप्त होतो. आणखीन बऱ्याच लोकांना असं वाटतं की येस. सो आपण बऱ्याचदा मंदिरमध्ये असेल किंवा आपल्या गावामध्ये होणाऱ्या जात्रा मधलं असेल किंवा कुठलंही उत्सव मधलं जे प्रसाद असतो सो ते आपल्याला खूप चवदार वाटतो. आणखीन तसं वारंवार आपल्याला भेटत नाही. त्याच्यामध्ये एकच असतं की श्रद्धेनं, भक्तीनं, विश्वासनं, समर्पण भाव हे देवीला आपण समर्पण करत आहोत. ह्या भावना आपण जे सर्वांचं मनाचं स्थिती जे आहे एक पवित्र स्थिती आलेलं असतं, त्या पवित्र स्थितीमधून जे बनलं जात असतं आहार ते प्रसाद खूप अतिशय सुंदर असतं. थोडस खाल्लं की पण सगळ्या लोकांचं मन तृप्त असतं त्याला, कारण की प्रसाद बनवत असताना हा तृप्तीमधून बनवलेला असते. ओके. सो पण आता हा ह्याच्यामध्ये पोट कसं भरायचं त्याच्यावर फोकस न करता ओके. सो येत्या ह्याच्यामध्ये 9 दिवस आपण उपवास कसं करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आता मी सांगायला सुरुवात करतो की परत त्याला वेळ भेटेल आपल्याला माहित नाही. सो हा ज्यांना कोणाला जमतो. ओके. सो इट्स नॉट अ फोर्स. सो ज्यांना कोणाला जमतो मध पाणी किंवा थोडस पाणी आणखीन थोडस अद्रक टाकून उकळून घ्यायचं. ओके. सो त्याच्यामध्ये मध टाकायचं. फक्त मध पाणीवर तुम्ही राहू शकता. सो जसं मी म्हटलं की 9 दिवस फक्त नारळ पाणी किंवा साळावर राहिलेलं होतं. सो त्या अँगलनं फक्त तुम्ही पाणीवर पण राहू शकता, पण हा तुरंत नाही राहायचा आहे पाणीवर. ओके. सो थोडस आपल्याला प्रोसेस करणं जरुरी आहे. म्हणजे की आज तुम्हाला जे भाजी वगैरे असतील, राजगिरीच्या भाजीवर असू दे किंवा जे काय बटाटा असू शकतो किंवा रताळ वगैरे असू शकतो, हे थोडस थोडं प्रमाणामध्ये घ्या. ओके. एक वेळी घ्या. मग थोडस मध पाणी घ्यायला लागलं. ओके. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला संध्याकाळी मध पाणी घ्यावं असं वाटत असेल ओके. संध्याकाळी तुम्हाला मध पाणी घ्यायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता. पण काही न खाल्ला मी झोपलं तर मला झोप नाही लागत असं तुम्हाला वाटत असेल तर रात्रीच्या दरम्यान तुम्ही रताळ वगैरे जे काय शिजवलेलं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. ओके. रताळ असू शकतो, भुजलेला शेंगदाणा असू शकतो, ओके, किंवा खजूर असू शकतो. सो असं ह्या प्रकारे तुम्ही ओके दिवसभर मध्ये थोडस मध पाणी किंवा अद्रक मध पाणी वगैरे तुम्ही घेऊ शकता. किंवा नारळचं आपण ज्यूस बनवू शकतो ते आपण घेऊ शकतो. शेंगदाण्याचं ज्यूस असेल ते आपण घेऊ शकतो. पण आपल्याला हळूहळू कमी करत जायचं आहे. सो मला गुरुजीची आठवण येतो की 10 दिवसाचा आम्ही गुरुपौर्णिमेमध्ये हा उपवास करत असतो, त्यावेळेला करत होतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा फर्स्ट टाइम मी ज्या वेळेला तिथं गुरुजींनी एनिमा बद्दल सांगितलेलं होते. सो आम्हाला एक 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 ट्यूब दिलेले होते आणखी बाथरूम मध्ये लावलेला आहे, सगळ्यांनी एनिमा करून घ्या. सो बऱ्याच जणांनी केलेलं नव्हतं. सो उपवासाच्या दरम्यान आपलं पोट रिकाम होणार हे होतो, पण आपल्या
स्मॉल इंटेस्टाईन किंवा लार्ज इंटेस्टाईन जे असतं मोठ्या आतडीमध्ये जे मल साठलेलं असतं ते बाहेर गेलेलं नसतं का आतून खायचं प्रमाण थांबलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं त्यामुळं नेक्स्ट डे शौचालयाला गेलं तर शौचालय नाही होऊ शकत सो त्यामुळे हा क्लिनिंग प्रोसेस अतिशय महत्वाचं असतं नसतं तर 9 दिवसाच्या नंतर बऱ्याच जणांनी उपवास केल्यानंतर हे त्रासदायक होऊ शकतं ओके सो त्यामुळं आपल्या शरीरामध्ये शरीर शुद्धीकरण होणं खूप गरजेचं आहे सो त्याला शरीर शुद्धी करण्यासाठी तुम्हाला मेडिकलमध्ये असं एक किट भेटतो ओके सो ह्याला म्हटलं जातं एनमा किट दिसतो का सर्वांना येस सो हे तुम्हाला मेडिकलमध्ये घेऊ शकता आणखी ह्याला तुम्ही द्वारा बांधू शकता असं जिथं करून वर तुम्ही टांगू शकता सो हे आपल्या शरीरपासून एक 3 फूट हाईट वर पाहिजे आणखी शेवटचं पाईप जे असतं एंड सो हा पाईपला वेगळं वेगळं व्हरायटीचं पाईप येते सो हा किट बरोबर येणार एक असं असू शकतो पाईप मला इथं तुम्ही कनेक्ट करू शकता मग नंतर इथं तुम्ही बंद ऑन करू शकता सो हे जे आहे आपलं गुदद्वारमध्ये एनएस मध्ये हे घ्यायचं आहे पण ह्याच्या अगोदर ह्याला तेल लावलेलं पाहिजे खोबऱ्याचं असू शकतो ओके किंवा तिळचं असू शकतो सो ह्याला तेल लावणे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे की जेणेकरून आपलं एनएसचे जे टिश्यूज असते ते खूप सॉफ्ट असते सो जेणेकरून त्याला डॅमेज नाही व्हायला पाहिजे हा मेडिकलमध्ये भेटू शकतो किंवा हा प्लास्टिकचा पण भेटू शकतो अजून एक आहे बरंच लेडीजना किंवा हे स्पेशली ड्युरिंग प्रेग्नन्सीचे डिलिव्हरीच्या दरम्यान हा दिलं जात असते सो त्याला किट पण भेटलं जातं असं पण हा दिलं जात असतो हा सॉफ्ट आहे रबरचा आहे ह्याला पण ऑइल वगैरे तुम्ही उपयोग करू शकता सो ह्याच्यामध्ये पाणी हा साधारण 1 लिटरचे असतं पण आपल्याला 1 लिटर नाही घ्यायचे आहे पाणी आपल्याला अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे सो आपल्याला फक्त लार्ज इंटेस्टाईन जे आहे सो गुदद्वार जे आहे तेवढंच क्लीन करायचं ते मल पण हे कधी करायचे आहे तुम्ही शौचालयाला जाऊन आल्यानंतर त्याला पाणी वापरायचं आहे तर अर्धा लिटर तुम्ही पाणी घेतलं थोडस एक्सरसाइज पोटाचं वगैरे मुवमेंट्स वगैरे करायचं आणखीन आपोआप तुम्हाला पोटामधलं बळ जातो सो हा पहिला दिवस जातो परत नेक्स्ट डे करायचं 3-4 दिवस यानी की तुम्ही 9 दिवसामध्ये तुमचं इंटेस्टाईन मधलं असलेलं सगळं खाण निघून जातो ह्याच्यामुळं बरंच आजार होत असतो सो हे सगळं आजारी निघून जातो सो युजली हा व्रत जे आहे हा पोट साफ होण्यासाठी नसतं तर आपण युजली SSY मध्ये त्याला शंख प्रक्षालन आपण करत असतो जेणेकरून इथून सगळं क्लीन व्हायला लागतं सो ज्यांना कोणाला थोडस उद्या किंवा परवा दिवशी उपवास करत असल्यामुळं ऍसिडिटी वाढू शकते ओके सो त्यावेळेला काय करायचं आपल्याला थोडस कोमट पाणी मीठ टाकलेलं ते पण सेंदोलोन मीठ टाकलेलं सो 3-4 ग्लास पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं मग नंतर थोडस एक्सरसाइज करू शकता नाही केले तरी पण कमरेपासून एक 90 डिग्री मध्ये असं वाकलेलं पाहिजे ओके इव्हन तुमच्या चेहरा गुडघ्यापर्यंत आलं तरी चालेल हा मधलं 2 बोट ओके किंवा 3 बोट हा पद्धतीनं तोंडात घालून पाठीमागचं मागच्या जिबीला थोडस टिकलिंग केलं थोडस शेकिंग केलं तर सगळं पाणी बाहेर आलं लागतं सो जेणेकरून उपवासाच्या वेळेला न करता आपल्याला ऍसिडिटी वाढतो काय म्हणतो तर त्याला रोज सवय लागलेला असतो की ऍसिड रिलीज व्हायचा वेळ झाला तर ते ऑटोमॅटिकली ऍसिड रिलीज होत असतो सो त्यामुळं त्याचा पित्ताशय सगळं नीट व्यवस्थित बाहेर निघून जातो सो ह्याच्यामध्ये 2 भाग असतो की ऍसिडिटी वाढल्यामुळे आजार वाढतो आणखीन बद्धकोष्ठता असल्यामुळे आजार वाढतो आणखीन उपवासाच्या दरम्यान ह्याचं प्रमाण जास्त सो त्यामुळं हा वॉमिटिंग करणे ह्याला आपण वमन म्हणतो किंवा ह्याला गजकर्णी म्हणतो ओके सो गजकर्णी म्हणजे की जसं पाणी हाती घेतो मग नंतर बाहेर फेकून देतो तसंच आपण पाणी पितो 2-3 ग्लास ओके मग ते आपण नीट व्यवस्थित उलटी करून टाकतो ओके सो ह्याच्यामुळे काय होतं की पित्ताशय जे आहे जे ऍसिडिक आपल्यामध्ये वाढलं जात असतं सो हे लॅक्टिक ऍसिड म्हणून कन्वर्ट होतो सो त्याच्यामुळं हे केल्या नसलं तर मग जॉईंट पेन होणं बरंच अनइझीनेस शरीरामध्ये होणं हे सगळं आपल्याला टाळता येतं सो त्यामुळे हे वमन करायचे आहे नंतर ॲनिमा करायचे आहे सो त्याच्यानंतर नो
आपण पोथी वाचतच आहोत. ओके, नवरात्रीचं जे काय अध्याय असेल ते असू शकतो. नसलं तर ललित सहस्त्रनाम म्हणून जे आहे, श्री सूक्त म्हणून आहे, ते तुम्हाला नेटवर पण भेटतं. सो तुम्ही ते ऐकू शकता. ओके, जमलं तर तुम्ही त्याचं प्रोनाऊन्सिएशन करू शकता. सो जेणेकरून हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. सो मी एम्सला वगैरे गेल्यानंतर त्यावेळेला गुरुजींचे खूप छान कॅसेट होता, ते प्ले केलेलं होतं. ते कन्नडमध्येच आहे, दुसऱ्या लँग्वेजमध्ये नाही. सो त्याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा गुरुजीने सांगत होते की तुम्ही ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्सला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हार्डली बरंच थोडस, जसं मी म्हटलं की लिंबू पाणी दिलं जातं, तेव्हा रात्रीच्या दरम्यान 2 काजू, 2 मनुके किंवा 2 बदाम दिलं जात असतं. ओके, सो खायला काहीच नसतं. तर 1-2 दिवस खूप त्रासदायक वाटायला लागतं. मग नंतर तिसऱ्या दिवसापासून काय नाही वाटत. सो ह्याला खूप महत्वाचा मुद्दा तिथं गुरुजी सांगत होते की बॉडी मेकॅनिझम आहे. म्हणजे की 1-2 दिवसापर्यंत आपल्याला त्रास होऊ शकतो, की कारण की त्याला रोज खायची जी वेळेवर खायची सवय असतो, सो ते सवय तुटण्यासाठी 1-2 दिवस लागतो. मग 1-2 दिवस लागला तर तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याला खावंसंच वाटत. मग नंतर ज्या वेळेला एंडला, ओके, सो प्रोग्राम संपल्यानंतर सगळं प्रकारचं स्वयंपाक करून ठेवलेलं असतं, ते खावंसं वाटतच नाही. का ते खायचं निघून गेलेलं असतं. सो इथं गुरुजी काय सांगत आहेत पॉइंट म्हणजे, जे काय न कळता आपल्याला खायचं सवय लागलेलं आहे, जे आपल्या मनावर नियंत्रण नसतो किंवा जे आपलं इंद्रियावर नियंत्रण नसतो, हा व्रत करत असल्यामुळं ते न कळता नियंत्रण यायला लागतं. सो पूजा तुम्हाला कळलेलं आहे. व्रत म्हणजे काय? आपण एक स्वतःला घालून घेतलेलं बंधन आहे. तेव्हा आपल्याला स्वतःला घालून घेतलेले एक नियम आहे. तेव्हा आपल्याला स्वतःला घालून घेतलेले एक कमिटमेंट आहे, एक निर्धार आहे, एक निश्चय आहे. निश्चय काय आहे? येस, मी येत्या 9 दिवसामध्ये वमन करून घेईन, मेडिटेशन करेन, प्राणायाम करेन, गुरुजींचे कॅसेट ऐकेन किंवा देवीचं स्तुती सगळं ऐकत राहीन. ओके, सो हे 9 दिवस स्वतःला वेळ देणे आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये काय होतं की आपण खाणार नाही, हे स्वतःला कमिटमेंट केल्यामुळं तर प्रेरणा येत असते. आणखीन तुम्ही बघितलेलं असाल, ज्या दिवशी तुम्हाला उपवास करायचं तुम्ही ठरवता, घरामध्ये त्या दिवशी बरंच वेगळं वेगळं पदार्थ बनवलं जातं. ओके, सो वाटतं की आजच का बनवलीत वगैरे असं म्हणून. सो आपल्याला टेम्पटेशन खूप येऊ शकतो. तरी पण आपण स्वतःला कमिटमेंट केल्यामुळं, ओके, सो आपण काय करणार आहोत? ते खाणार नाही आहोत. ओके, लक्षात आलं. सो 1-2 दिवस तुम्ही क्रॉस केला तर तुम्ही जिंकल्यासारखं आहे. त्याला कारण एवढंच आहे की शरीर उत्पत्ती झालेल्या आहारमुळं, मेंटेन होत आहे आहारमुळं, आणखी नाश होणार आहे की आहारमुळेच होतो. सो त्यामुळं खूप लोकांनी का लवकर मरते, त्याला एकमेव कारण आहे की वारंवार खाल्लं जातं, आणखी ते पण जास्त खाल्लं जातं. सो त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम आहे. सो आणखीन हा नवरात्री दरम्यान उपवास का करायला पाहिजे? येत्या सीझन हे बदलणार आहे. सो आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण व्हायला पाहिजे, आपल्या शरीरामधलं ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे. सो त्यामुळं शारीरिक ऊर्जा निर्माण होण्यासाठी, शारीरिक आंतरिक काम करण्यासाठी आपल्याला वेळ देणे खूप गरजेचं आहे. सो त्यामुळे ह्याच्यावरच की एकादशीला लोक उपवास करते. ओके, सो त्यामुळं बरंच सगळं कल्चरमध्ये वारंवार उपवास करते, त्यांचा लाईफ स्पॅन वाढलेला आहे. आणखीन आपलंच कल्चरवरचं रिसर्च करून जपानमधलं जे डॉक्टरने त्यांना नोबेल प्राइज भेटलेला आहे. सगळं कॅन्सर्सना, सगळं रोगावर प्रतिकार शक्ती निर्माण करायचं असलं तर एक जे आहे ते उपवास आहे. खूप जणांनी उपवास करते, पण कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे, आणखी कसं उपवास सोडायला पाहिजे हे माहित नसतं. ओके, सो त्यामुळं जे काय आपल्याला 9 दिवसामध्ये जे शक्ती दिलेली आहे, ओके, 9 दिवसानंतर होणारी जी शक्ती, आपल्या शारीरिक शक्ती येतो, त्याच्याबरोबर मनाचं शक्ती पण निर्माण व्हायला लागतं, जे मनावरच हळूहळू काबू निर्माण व्हायला लागतं, जे आपण आहार सोडल्यामुळे. सो आहार सोडायला लागला, ओके, सो मग आपण बरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मग त्याच्यानंतरच महत्वाचं काय आहे की शांत राहता यायला पाहिजे.
ओके, सो त्याला आपण म्हणतो मौन शांती. म्हणजे की येत्या 9 दिवसामध्ये तुम्हाला जितकं सायलेन्स मध्ये राहता येतं राहावा, जितकं अननेसेसरी न कळता बोलतो ते टाळा. आणखी आवश्यकता जितकं आहे तेवढंच बोलायचं. नो डाऊट की तुम्ही ऑफिसमध्ये असलं तर जितकं गरज आहे तेवढंच बोला. घरामध्ये असलं तर पण आवश्यकता वाटलं तर बोला, नसलं तर 9 दिवस काही बोलायची जरुरी नाही. पण बोलायचं जरुरी नाहीये म्हणजे भजन करायचं नाही का? भजन करू शकता, कीर्तन तुम्ही करू शकता किंवा कॅसेट तुम्ही ऐकू शकता. ओके, सो आता तर लॉकडाऊन असल्यामुळे कुठल्याही मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला काही करता येणार नाहीये. सो आता तुमचं घरच एक मंदिर आहे. सो जेणेकरून छानपैकी कॅसेट प्ले करा, तुमच्या फॅमिलीला घ्या, आणखीन त्यांच्याबरोबर थोडस नृत्य करा. ओके, सेलिब्रेशन करा, एकामेकाला मिठी मारा, एकामेकांचा लाड करा. सो हा सगळ्यांनी बसून ओके पोथी वाचन असू शकतो, आरती म्हणणे असू शकतो, जेणेकरून मुलांना आरतीच्या बद्दल थोडस आवड निर्माण होऊ शकतो. ज्या पद्धतीने पूजा आपण केलं जातं ते पण कळलं जातं. सो त्यांना पण ह्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता. पण हा प्रोसेस मध्ये जे एनिमा असेल, वॉमन असेल, 15-16 वयाच्या नंतर केलेलं बरं असतं. त्याच्या अगोदरच्या मुलांना ही आवश्यकता नाही. ओके, सो नेक्स्ट जे आपण मी गुरुजींनी सांगत होतो ते पॉइंट होता, खूप महत्वाचा पॉइंट होता की एकदा आहारवर नियंत्रण आला, आणखी मनावर नियंत्रण, मौन मध्ये राहायचं आपल्याला सवय झाली. ओके, मग आपण 80% स्वतःला जिंकला. ओके, मग स्वतःच ऊर्जा निर्माण करू. ओके, सो त्याच्या पलीकडे गुरुजी जाऊन काय सांगत होते की बरंच कम्युनिटीज आहे. ओके, सो त्या कम्युनिटीमध्ये ते जेवायचं सोडून दे किंवा उतरत्या वयामध्ये. ओके, इतकं उतरत्या वयामध्ये फॉर एक्झाम्पल जैन कम्युनिटी आहे, तुम्ही तिथं बघायला लागलं तर 10 दिवस, 15 दिवस किंवा 20 दिवस उपवास करता 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 मग ते ऑटोमॅटिकली त्यांनी शरीर सोडून दिलं जातं. ओके, लक्षात. सो इट्स अ विधी आहे. पण तसंच आमच्याकडे पण आमची आजी होती. दिवाळीचं सेलिब्रेशन आमच्या घरामध्ये चालू होता, महालक्ष्मीच्या पूजा वगैरे होता. त्यावेळेला आमच्या काकाकडून फोन आला की वडील पण आई वडील माझ्याकडेच होते. त्यांनी म्हटलं की नाही, आजीने ना 8 दिवस झाला, 8-9 दिवस झाला काही खात नाहीये, आणखीन ते राहील का याची काही गॅरंटी नाहीये. सो 99 इयर्स का अबव 100 वय झालेलं होतं. ओके, सो आणखीन आजीला फ्रॅक्चर झाल्यामुळे खूप डायनॅमिक राहायची, ऍक्टिव्ह राहायची, भरपूर कामं करत राहायची. पण ते खड्ड्यामुळे थोडस खड्ड्यात पडून फ्रॅक्चर झालेलं होतं. त्यामुळे जास्त एवढं चलणं नव्हतं. तरी पण त्यांनी त्या परिस्थितीमधून 8 वर्ष तसंच राहिले होते. मग आपल्याला वाटलं की ठीक आहे, आम्ही उद्या निघतो म्हणून आम्ही गेलो. गेल्यानंतर आपल्याला वाटत होतं की मग घरच्यांना, रिलेटिव्हजना वाटलं की आता काही राहणार नाहीये, आता उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसातच जाईल. आणखी तुम्हाला पण चेहरा भेटेल का नाही हे शंका आहे की मग जिवंत असताना बघणार वगैरे. मग तुम्ही बेटर लवकर या. मग आपण नेक्स्ट डे तिथं गेल्यानंतर थोडंसं आवडीचं वगैरे जे काय आहे ते आपण दिलं त्या आजीला. ओके, मुलाला आणखी नातवंड बघितल्यानंतर इतका आनंद वाटायला लागला, खूप खुश झाली. आणखीन ती काय गेली नाही 6 महिन्यापर्यंत आजीवरच होती. डिसेंबर 25ला अजून मला आठवते की आम्ही गोव्यामध्ये ट्रॅकिंग मध्ये होतो, तिथं मोबाईल काही रेंज नव्हता. डिसेंबर 25ला म्हणजे की ते लाईफ सोडली, म्हणजे की बरं 7-8 महिने ते जिवंत राहिले. ओके, सो मग नंतर ते जीव सोडलं गेलं. सांगायचं तात्पर्य मला एवढंच सांगायचं होतं की उपवास करत असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढतो. ओके, ताकद वाढत जातो. आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा की एंडला ज्या वेळेला शरीर सोडायचं असेल तर त्यावेळेला पण उपवासाचा हा अतिशय महत्वाचा रोल आहे. शरीरामध्ये काही किंचित घाण ठेवून घेतलं नाही जात. सगळं शरीर मधलं घाण काढून टाक. ओके, इट्स अ नॅचरल प्रोसेस. ओके, एमटी झाल्यानंतर मग जीव सोडायचा हा प्रोसेस स्टार्ट. ओके, सो मग हे ज्या वेळेला भीती आहे कशाचा,
मरणाचं, एकदा ते भीती निघून गेली तर तुमच्यामध्ये अतिशय ताकद येतो की तुम्ही काही पण करू शकता, कुठलंही कमिटमेंट तुम्ही घेऊ शकता. आणखीन हायर चॅलेंज जे इतकं वर्षपर्यंत नाही करू शकत ते करायची क्षमता पण आपल्याला निर्माण व्हायला लागते. ओके, सो हा आपण प्रोसेस बघितला की शरीर शुद्धी, नंतर मन शुद्धी, आणखीन ह्याच्याबरोबर जे आहे भावनिक शुद्धी, जेणेकरून आपण भजन वगैरे सगळं ऐकून त्याच्यापासून आपण क्लिअर होऊ शकतो. तर त्याच्यानंतर जे महत्वाचा मुद्दा आहे की आत्मशक्ती किंवा आत्मज्ञान किंवा आध्यात्मिक जे आपण म्हणतो ते. सो ते तुम्ही देवीचं पोथी वाचत असताना तुम्हाला लक्षात द्यायला लागतं की आपल्याला सर्व प्रकारच्या शक्ती आपल्यामध्ये आहे हे आपल्याला कळायला लागतं. तर हा एक 3-4 पॉइंट्स ह्याच्यामध्ये होते. तर ह्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य होतं की असं ज्यांनी कोणाला आहारावर किंवा मनावर नियंत्रण असतो, सो बाकीच्या ह्याच्यावर सहजपणे नियंत्रण निर्माण होऊ शकतो. सो मला सर्वांना विनंती एवढंच करायचं होतं, येत्या 9 दिवसामध्ये मौन साधना करा, उपवास करा, आणखी जस्ट उपवास सोडायची वेळ. फक्त थोडस आपल्याला काळजी घेणे गरज आहे की ज्या वेळेला आपल्याला उपवास सोडायचा आहे की फॉर एक्झाम्पल 25ला 24 या 25ला हा नवरात्री संपत येत असतो. ज्या दिवशी संपणार आहे, ज्या दिवशी तुम्ही उपवास सोडणार आहात, त्या दिवशी दुपारच्या वेळेला लंच टाइमला आपल्याला व्हेजिटेबल सूप प्यायचं आहे. सो ज्यांनी SSY केलेलं आहे त्यांना माहित आहे. सो त्यांनी बारीक बारीक थोडस भाजी वगैरे घ्यायच्या, उकळायच्या आहे, त्याला जिरा फोडणी वगैरे देऊन त्याचं लिक्विड करायचं आहे, आणखी क्लीन व्हेजिटेबल सूप घ्यायचं आहे. ओके, सो त्याच दिवशी संध्याकाळी रात्रीची वेळेला ओके, सो कद्दू असेल किंवा आपलं भोपळा, काशी भोपळा असू शकतो, दुधी असू शकतो, थोडस पालक असू शकतो. सो ह्याचं सगळं भाजी वगैरे घालून ओके, सो ह्याचं आपण थोडस उकळून घ्यायचं चांगलं. त्यावेळेला लिक्विड न घेता हे सॉलिड मध्ये घ्यायचं, थोडस दाट राहायला पाहिजे. ओके, सो त्याच्यामध्ये थोडस मूग टाकू शकता, पण शक्यतो हा व्हेजिटेबल्स राहायला पाहिजे, आणखी मूग राहायला पाहिजे, जेणेकरून आपलं सिस्टीम पुन्हा रिट्रॅकवर येऊ शकतो. ओके, सो मग त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट डे तुम्ही सॉलिड वगैरे घ्यायला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो हा पद्धतीनं उपवास सोडणे खूप गरजेचं आहे. नसलं तर मी बघतो की लोकांनी जे काही 9 दिवसाचं खाल्लेलं नसतंय ते सगळं 10व्या दिवसाला खायला बघितलेलं असतंय. ओके, सो तसं नाही व्हायला पाहिजे. ओके, सो हा अतिशय महत्वाचा आहे की स्थूल पासून सूक्ष्मकडे जाणं. म्हणजे की स्थूल शरीर आपण बघितलं की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. हा 5ही कोशा नवरात्रीमध्ये सहजपणे जात असतो. सो त्यामुळं आपण स्थूल पासून सूक्ष्मकडे जातो, पुन्हा आपल्याला सूक्ष्म पासून स्थूलकडे जातो. म्हणजे की मी सांगत होते की आज थोडस काहीतरी रताळ वगैरे वगैरे खाऊन घ्या, मग हळूहळू तुम्ही लिंबू पाणीवर घ्या, मोसंबी घ्या, सगळं फळांचं रसावर राहायला लागा. ओके, नारळाचं पाणी असेल, शहाळा असेल, ह्याच्यावर तुम्ही राहा, किंवा भिजलेलं धान्य असेल म्हणजे की शेंगदाणा, बदाम, काजू, मनुके, सो ह्याच्यावर मग हे पण तुम्हाला थोडंसं जमत नसलं तर मग जे काय भाजी वगैरे असेल तर थोडंसं तुम्ही ते घेऊ शकता. सो जितकं पाणीचं तुम्हाला प्रमाण वाटतं तसं ग्रॅज्युअली घेत मेंटेन करत जावा. पण नंतर ज्या वेळेला आपल्याला सोडायचं असेल तर जसं मी म्हटलं सूप, दुपारच्या वेळेला लिक्विड खूप पाणी असतो त्याच्यामध्ये. ओके, मग नंतर संध्याकाळचे जे असेल तर ते पण थोडंसं सॉलिड असतं, पण त्याच्यामध्ये भरपूर भाजीपाला वगैरे असते, तर तिथं पाणीचं प्रमाण थोडंसं कमी असतं. मग नंतर आपण बघतो की नेक्स्ट डे ज्या वेळेला रेग्युलर आपल्या जेवणामध्ये आपण हळूहळू हळूहळू वाढवू शकतो. ओके, सो पण हा एक 9 दिवसामध्ये जे ताकद येतो, हा ताकद हा वेगळ्या प्रकारचं ताकद आहे. सो त्याच्यामधले एक ताकद येतो शरीर शक्ती, मग त्याच्यानंतर येतो मनाची शक्ती, त्याच्यानंतर येतो बुद्धिशक्ती, तर त्याच्यानंतर येतो आर्थिक शक्ती, त्याच्यानंतर येतो आध्यात्मिक शक्ती, मग त्याच्यानंतर समाज शक्ती,
हे सगळं प्रकारच्या शक्ती आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतं. ओके, सो आता 9 दिवसामधला हा कुठलं देवीचं असते, त्या देवीचे नाव काय आहे, सो ते थोडंसं बघू. मी ह्याला व्हिडिओ प्ले करतो. व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो, तुम्ही थोडंसं बघू शकता. वाटलं तर मी मध्ये थोडंसं पॉज करून तुम्हाला एक्सप्लेन पण करेन, पण गरज नाही लागणार असं मला तर वाटतं. सभी महामाई जगदम्बा देवी दुर्गा के बारे में तो जानते ही होंगे। इन शक्ति स्वरूपा देवी दुर्गा ने समस्त लोगों के कल्याण के लिए तथा दुष्ट दानवों और राक्षसों का विनाश करने के लिए कई बार अपने अलग अलग रूप धारण किए थे। भगवती देवी दुर्गा आज भी समस्त लोकों में अपने भक्तों का कल्याण करती हैं। इसी कारण संसार में देवी दुर्गा के कई रूपों की पूजा की जाती है। विशेषकर नवरात्र में 9 दिन तक देवी दुर्गा के 9 रूपों की पूजा की जाती है। तो चलिए आज अपने एपिसोड में हम देखते हैं कि नवरात्रों में देवी दुर्गा के किन किन रूपों की पूजा की जाती है। दोस्तों, देवी दुर्गा को माता पार्वती का ही एक रूप माना जाता है, इसलिए नवरात्र में पहले दिन इनके जिस स्वरूप की आराधना की जाती है उसका नाम है शैलपुत्री। पर्वतराज हिमालय के यहाँ पुत्री रूप में जन्म लेने के कारण इनका नाम शैलपुत्री पड़ा था। दोस्तों, देवी शैलपुत्री अपने पूर्व जन्म में ब्रह्मा जी के मानस पुत्र प्रजापति दक्ष की पुत्री थी। तब इनका नाम सती था और इनका विवाह भगवान शंकर जी के साथ ही हुआ था। परंतु देवी सती ने अपने उस जन्म में अपने पिता के यज्ञ के हवन कुंड में अपना दाह करके शरीर त्याग दिया था। देवी सती का दूसरा जन्म शैलपुत्री के रूप में हुआ और इनका विवाह भी भगवान शंकर जी के साथ हुआ था। देवी शैलपुत्री को हम देवी हेमवती व देवी पार्वती के नाम से भी पुकारते हैं। दोस्तों, वृषभ यानी बैल पर सवार देवी शैलपुत्री के दाएं हाथ में त्रिशूल तथा बाएं हाथ में कमल सुशोभित रहता है। इनकी उपासना करने से मनुष्य को अनंत शक्तियां प्राप्त होती हैं। दोस्तों, नवरात्र के दूसरे दिन माँ दुर्गा के ब्रह्मचारिणी स्वरूप की पूजा की जाती है। यहाँ ब्रह्म शब्द का अर्थ है तपस्या। ब्रह्मचारिणी अर्थात तप की चारिणी, तप का आचरण करने वाली। दोस्तों, देवी सती ने जब शैलपुत्री के रूप में दूसरा जन्म लिया था तब सभी मनुष्यों की तरह उन्हें भी पिछले जन्म की कोई भी घटना याद नहीं थी और उधर भगवान शंकर अपनी पहली पत्नी सती के शोक में डूबे हुए थे। तब देवताओं ने भगवान शिव को शोक से उबारने के लिए शैलपुत्री को उनकी पत्नी बनाने का विचार किया और देवर्षि नारद को शैलपुत्री के पास भेजा। देवर्षि नारद ने देवी शैलपुत्री को जब भगवान शंकर को अपना पति बनाने के लिए प्रेरित किया तब देवी शैलपुत्री ने भगवान शिव को अपने पति के रूप में प्राप्त करने के लिए हजारों वर्ष तक इतनी कठोर तपस्या की थी कि तीनों लोकों में हाहाकार मच गया था। दोस्तों, देवी शैलपुत्री की वह तपस्या बड़ी ही अभूतपूर्व थी। ऐसी कठोर तपस्या कभी कोई नहीं कर पाया था। इस कारण ही उनका नाम ब्रह्मचारिणी पड़ गया था। देवी दुर्गा के इस ब्रह्मचारिणी स्वरूप के दाहिने हाथ में जप की माला तथा बाएं हाथ में कमंडल रहता है। इनकी उपासना करने वाले मनुष्य कठिन से कठिन संघर्षों में भी अपने कर्तव्य पथ से विचलित नहीं होते हैं। दोस्तों, नवरात्र के तीसरे दिन माँ दुर्गा की तीसरी शक्ति चंद्र घंटा की पूजा की जाती है। माँ दुर्गा के इस स्वरूप के मस्तक में घंटे के आकार का अर्धचंद्र है। इसी कारण इन्हें चंद्र घंटा देवी कहा जाता है। दोस्तों, सिंह पर सवार देवी चंद्र घंटा के 10 हाथ हैं और उनके 10 हाथों में अस्त्र और शस्त्र विराजमान हैं। देवी चंद्र घंटा की मुद्रा देखने में ऐसी प्रतीत होती है जैसे कि वो युद्ध करने के लिए तैयार हैं। नवरात्र की दुर्गा उपासना में तीसरे दिन की पूजा का बहुत ही ज़्यादा महत्व है, क्योंकि देवी चंद्र घंटा शीघ्र फल देने वाली देवी है। इनकी भक्ति करने वालों को इनकी कृपा से जल्द ही अलौकिक वस्तुओं के दर्शन होने लगते हैं, दिव्य सुगंधों का अनुभव होने लगता है तथा तरह तरह की दिव्य ध्वनियाँ सुनाई पड़ने लगती हैं। कहते हैं ऐसे क्षणों में भक्तों को बड़ा सावधान रहने की आवश्यकता होती है। देवी चंद्र घंटा की साधना पूर्ण होने पर अति शीघ्र फल प्राप्त होता है।
माँ चंद्रघंटा अपने भक्तों के समस्त पाप और बाधाएं नष्ट कर देती हैं। दोस्तों, माँ दुर्गा के चौथे स्वरूप का नाम है कुष्मांडा। जब हमारी इस सृष्टि का कोई अस्तित्व नहीं था, चारों तरफ सिर्फ अंधकार ही अंधकार था, तब इन्हीं आदिशक्ति माँ दुर्गा ने इस ब्रह्मांड की रचना की। अंड अर्थात ब्रह्मांड को उत्पन्न करने के लिए ही आदिशक्ति ने इस स्वरूप को कुष्मांडा देवी के नाम से पुकारा जाता है। इनका निवास सूर्य लोक के भीतर के लोक में है, तभी इनके शरीर की कांति और प्रभा सूर्य के ही समान है। इनके तेज की बराबरी कोई भी देवी देवता नहीं कर सकता है। इस ब्रह्मांड की सभी वस्तुओं और प्राणियों में स्थित तेज इन्हीं की छाया है। दोस्तों, सिंह पर सवार इन देवी कुष्मांडा की 8 भुजाएं हैं, इसलिए इन्हें अष्टभुजा देवी भी कहा जाता है। इनके हाथों में कमंडल, धनुष, बाण, कमल पुष्प, अमृत कलश, चक्र, गदा और सभी सिद्धियों तथा निधियों को देने वाली जपमाला है। नवरात्र के चौथे दिन माँ दुर्गा के इसी स्वरूप की उपासना की जाती है। संस्कृत में कुष्मांड कुम्हड़े यानी कद्दू को कहा जाता है। देवी कुष्मांडा को कुम्हड़े की बलि सर्वाधिक प्रिय है, इस कारण से भी यह कुष्मांडा कही जाती है। दोस्तों, माँ दुर्गा के इस स्वरूप की उपासना बड़े पवित्र तथा स्थिर मन से कुष्मांडा देवी के स्वरूप को ध्यान में रखकर की जानी चाहिए। इनकी उपासना से भक्तों के समस्त रोग शोक नष्ट हो जाते हैं और आयु, बल और आरोग्य की वृद्धि होती है। दोस्तों, नवरात्र के 5वें दिन माँ दुर्गा के जिस स्वरूप की पूजा की जाती है उस स्वरूप का नाम है स्कंद माता। दोस्तों, भगवान स्कंद कुमार, जिन्हें भगवान कार्तिकेय भी कहा जाता है, उनकी माता होने के कारण माँ दुर्गा के इस 5वें स्वरूप को स्कंद माता के नाम से जाना जाता है। इनके विग्रह में भगवान स्कंद जी बाल स्वरूप में इनकी गोद में बैठे होते हैं। स्कंद माता स्वरूपनी देवी की 4 भुजाएं हैं। दाहिनी तरफ की ऊपर वाली भुजा से इन्होंने भगवान स्कंद को गोद में लिया हुआ है और नीचे वाली भुजा में कमल पुष्प लिए हुए हैं। इसी तरह बाईं तरफ की ऊपर वाली भुजा वर मुद्रा में है तथा नीचे वाली भुजा में कमल पुष्प लिए हुए हैं। दोस्तों, स्कंद माता कमल के पुष्प पर विराजमान रहती हैं, इस कारण इन्हें पद्मासना देवी भी कहा जाता है। साथ ही इन देवी स्कंद माता का वाहन सिंह भी है। स्कंद माता की उपासना करने से बाल रूप स्कंद भगवान की पूजा स्वयं हो जाती है। यह विशेषता केवल इन्हीं देवी को प्राप्त है। दोस्तों, माँ दुर्गा के 6ठे स्वरूप का नाम है देवी कात्यायनी। पूर्व काल में कत नाम के एक महर्षि हुए थे, जिनके पुत्र हुए थे ऋषि कात्य। इन्हीं ऋषि कात्य के गोत्र में ऋषि कात्यायन उत्पन्न हुए थे। ऋषि कात्यायन ने बहुत वर्षों तक माँ भगवती की तपस्या की थी। उनकी इच्छा थी कि माँ भगवती उनके घर पुत्री के रूप में जन्म ले। दोस्तों, कहा जाता है कि जब दैत्य महिषासुर का वध करने के लिए भगवान ब्रह्मा, विष्णु और महेश तीनों ने अपने तेज के अंश से माँ दुर्गा को उत्पन्न किया था, तब महर्षि कात्यायन ने ही सर्वप्रथम उन देवी दुर्गा की पूजा की थी। इसी कारण से देवी दुर्गा का यह स्वरूप देवी कात्यायनी कहलाया और ऐसी मान्यता है कि इन्हीं देवी कात्यायनी ऋषि कात्यायन के यहाँ पुत्री के रूप में उत्पन्न हुई थी। दोस्तों, सिंह पर सवारी करने वाली देवी कात्यायनी का स्वरूप बड़ा ही भव्य तथा दिव्य है। इनकी 4 भुजाओं में दाहिने तरफ की ऊपर वाली भुजा अभय मुद्रा में है तथा नीचे वाली भुजा वर मुद्रा में है। बाईं तरफ की ऊपर वाली भुजा में तलवार तथा नीचे वाली भुजा में कमल पुष्प सुशोभित है। माँ देवी की इस कात्यायनी स्वरूप की पूजा नवरात्र के 6ठे दिन की जाती है। माँ कात्यायनी अपने भक्तों को 4 फल अर्थ, धर्म, काम और मोक्ष प्रदान करती हैं। दोस्तों, नवरात्र के 7वें दिन माँ दुर्गा के कालरात्रि स्वरूप की पूजा की जाती है। देवी कालरात्रि के शरीर का रंग घने अंधकार की तरह काला है। सर के बाल बिखरे हुए हैं और इनके 3 नेत्र हैं। इनकी नाक से अग्नि की भयंकर ज्वालाएं निकलती रहती हैं। गधे पर सवारी करने वाली देवी कालरात्रि के दाहिने तरफ की ऊपरी भुजा वर मुद्रा में है तथा नीचे वाली भुजा अभय मुद्रा में है। बाईं तरफ की ऊपर वाली भुजा में लोहे का कांटा है और नीचे वाली भुजा में खड़ग है। माँ कालरात्रि का स्वरूप देखने में अत्यंत भयानक है, परंतु यह सदैव शुभ फल प्रदान करती है। इसी कारण इनका नाम शुभंती भी है। दानव, दैत्य, राक्षस, भूत, प्रेत आदि इनके स्मरण मात्र से भयभीत होकर भाग जाते हैं।
इनके भक्तों को अग्नि भय, जल भय, जंतु भय, शत्रु भय, रात्रि भय आदि कभी नहीं होते हैं। दोस्तों, माँ दुर्गा की 8वीं शक्ति का नाम है महागौरी। इनका रंग पूर्णतः गौर है। इनकी गौरता की उपमा शंख, चक्र, चंद्र और कुंद के फूल से दी गई है। देवी महागौरी की आयु 8 वर्ष की मानी गई है। इनके वस्त्र आभूषण भी श्वेत हैं। वृषभ की सवारी करने वाली देवी महागौरी की 4 भुजाएं हैं। इनके दाहिनी तरफ का ऊपरी हाथ अभय मुद्रा में है और नीचे वाले हाथ में त्रिशूल है, और बाईं तरफ के ऊपर वाले हाथ में डमरू और नीचे वाला हाथ वर मुद्रा में है। देवी महागौरी ने अपने पार्वती रूप में जब भगवान शिव को प्राप्त करने के लिए कठोर तप किया था, तब इनका रंग काला पड़ गया था। फिर भगवान शिव ने इनके शरीर को गंगा जल से मलकर धोया, तो इनका शरीर विद्युत के समान कांतिमान हो उठा। तभी से इनका नाम महागौरी पड़ गया था। नवरात्र के दुर्गा पूजा में 8वें दिन देवी महागौरी की पूजा की जाती है। देवी महागौरी की उपासना से सभी पाप नष्ट हो जाते हैं। भविष्य में कभी पाप और दुख भक्तों के निकट नहीं आते हैं। माँ दुर्गा की 9वीं शक्ति का नाम सिद्धिदात्री है। यह देवी सभी प्रकार की सिद्धियों को देने वाली है। देवी सिद्धिदात्री की कृपा से ही भगवान शिव का आधा शरीर स्त्री का हो गया था और वह संसार में अर्धनारीश्वर के नाम से जाने गए थे। सिंह की सवारी करने वाली देवी सिद्धिदात्री कमल के पुष्प पर भी आसीन होती हैं। इनकी 4 भुजाएं हैं, जिसमें दाहिनी तरफ की नीचे वाली भुजा में चक्र तथा ऊपर वाली भुजा में गदा विराजमान है, तथा बाईं तरफ की ऊपर वाली भुजा में कमल पुष्प तथा नीचे वाली भुजा में शंख है। नवरात्र की दुर्गा पूजा में 9वें दिन देवी सिद्धिदात्री की पूजा की जाती है। देवी सिद्धिदात्री की उपासना पूर्ण कर लेने के बाद भक्तों की सभी मनोकामनाएं पूरी हो जाती हैं। जय गुरुदेव. असं 9 दिवसाचा नवदेवीचा महत्वाचा आपण बघितलं. ओके, सो तुम्ही पण ह्याच्याबद्दल बरंच अभ्यास करू शकता, तुझा अनुभव घेऊ शकता. ओके, आपण एक 2-3 मिनिट डोळे मिटून राहणार आहोत. ओके, जस्ट आपण एक भजन ऐकणार आहोत. सर्वांनी डोळे मिटून घ्या. 2-3 दीर्घ श्वास घ्यायचे आहे. आपला मन संपूर्ण श्वासोश्वास क्रियावर राहू दे. शांतपणे आपलं संगीत बरोबर राहायचं आहे. त्याच्या मनामध्ये स्वरूप मनामध्ये आणून घ्यायचं आहे.
निर्मल मन कर दे, प्रेम अतुल कर दे। निर्मल मन कर दे, प्रेम अतुल कर दे। सबकी सबलमती हो, ऐसा हमको वर दे। वर दे, वर दे, वर दे, वर दे, वर दे, वर दे। वीणा वादनी वर दे। वर दे, वर दे, वर दे, वीणा वादनी वर दे। जय जय माँ, 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 जय जय माँ। सत्यमयी तू है, ज्ञानमयी तू है। सत्यमयी तू है, ज्ञानमयी तू है। प्रेममयी तू है, हम बच्चों को वर दे। वर दे, वर दे, वर दे, वर दे, वर दे, वर दे। वीणा वादनी वर दे। वर दे, वर दे, वर दे, वीणा वादनी वर दे। जय जय माँ, 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 जय जय माँ। सरस्वती भी तू है, महालक्ष्मी तू है। सरस्वती भी तू है, महालक्ष्मी तू है। महाकाली भी तू है, हम भक्तों को वर दे। वर दे, वर दे, वर दे, वर दे, वर दे, वर दे। वीणा वादनी वर दे। वर दे, वर दे, वर दे, वीणा वादनी वर दे। वर दे, 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 वर दे। आपल्या जीवनामध्ये येत्या 1 वर्षासाठी किंवा 3-4 वर्षासाठी जे जे आपल्याला संकल्प करायचे आहे, सहजपणे डोळे बंद करून संकल्प करा. शरीरच्या स्वास्थ्याबद्दल असू शकतो, कुटुंबाच्या बद्दल असू शकतो, आपल्या जीवनामध्ये जे काय फिरायचं असेल, यश मिळवायचं असेल, आर्थिक स्थिती प्रगती करायची असेल, काय बांधकाम करायचं असेल, जे काय भौतिक तुम्हाला पाहिजे आहे ते संकल्प करायचे आहे. येत्या 1 वर्षामध्ये ते संकल्प सहजपणे पूर्ण होणार आहे. स्वतःबद्दल जाणवणे संकल्प, तसंच कुटुंबाबद्दल, तसंच गावाबद्दल, देश आणि जगासाठी, म्हणजे ते सोप्या शब्दामध्ये लोककल्याणासाठी, समाजासाठी पण संकल्प तुम्ही करा, जेणेकरून सगळी सुखीमध्ये, समाधान, आनंदात, तृप्तमध्ये
सर्व कार्य करत असतील, सर्वांना एकमेकाला सहकार्य करत असतील. त्या संकल्पामध्येच राहायचे आहे. जे आपली इच्छा आहे, संकल्प आहे, देवी आपल्याला देणार आहे. वर देणार आहे. सर्वेश्वरी जगदीश्वरी, सर्वेश्वरी जगदीश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी जगदीश्वरी, सर्वेश्वरी जगदीश्वरी, ममतामयी करुणामयी, ममतामयी करुणामयी, हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी जगदीश्वरी, सर्वेश्वरी जगदीश्वरी, हे जगजीवनी संजीवनी, समस्त जीवनेश्वरी. जगजीवनी संजीवनी, समस्त जीवनेश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी जगदीश्वरी, सर्वेश्वरी जगदीश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी जगदीश्वरी, सर्वेश्वरी जगदीश्वरी, हे कृपालिनी जगतारिणी, प्रतिपल भुवन हृदयेश्वरी. कृपालिनी जगतारिणी, प्रतिपल भुवन हृदयेश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी जगदीश्वरी, सर्वेश्वरी जगदीश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी जगदीश्वरी, सर्वेश्वरी जगदीश्वरी, हे तमहारिणी शुभकारिणी, मनमोहनी विश्वेश्वरी. तमहारिणी शुभकारिणी, मनमोहनी विश्वेश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी जगदीश्वरी, सर्वेश्वरी जगदीश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. ममतामयी करुणामयी, ममतामयी करुणामयी,
जय गुरुदेव. सर्वांनी आपला डोळे उघडायचे आहे. हाच आपल्याला स्थितीमध्ये राहायचं आहे. Okay. आज देवीची कृपा आपल्यावर सातत्यानं राहते. आपल्यामध्ये असलेला दुर्गुण वगैरे सगळं निघून जाऊ दे. आपल्यामध्ये असलेलं सगळं सद्गुण, okay, पवित्रता हा निर्माण होते. आपल्याला सर्व प्रकारच्या शक्ती सहजपणे प्राप्त होते. थोडा आपण इथं बोलतो, देवीच्या चरणी आपण प्रार्थना करू. मी इथं आता थांबवत आहे. मी तुम्हाला माहिती दिलेला आहे. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असेल तर विचारू शकता. नसलं तर 1-2 भजन आपण ऐकून ऑटोमॅटिकली आपण हे बंद केलं पाहिजे. ओके. कोणाचे काय प्रश्न असले तर विचारू शकता. सर ते BST बद्दल काय बोलला सर तुम्ही? BST 2 आहे 29 ऑक्टोबर. सो ज्यांना BST 1 झाले त्यांच्यासाठी हा BST 2 आहे. जे की मेनली जुन्या साधकांसाठी हा प्रोग्राम आहे. आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये परत SSY असेल. आणखी सुपर मेमरी टेक्निक ते पण प्रोग्राम असेल. मला वाटतं कुणाला काय प्रश्न नाही. प्रश्न नाही, शुभेच्छा आहेत सर्वांना. नमस्कार. एक मिनिट. जगदीश बोलतोय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. नवरात्रीच्या शुभेच्छा. सगळ्यांचं आयुष्य आनंदमय मंगलमय हो. आणि सुनीलजींच्या मार्गदर्शनाखाली साधना घडून आपल्यात ज्या ताकद आहे, शक्ती आहे, तिचा अनुभव येऊन दे. शक्ती मातेला नमस्कार. आपल्या सर्वांना नमस्कार. नवरात्रीच्या शुभेच्छा. गुरुजी खूप छान सांगितलं. यामध्ये आपण आता उपवास पूर्णपणे उपवास किंवा मग एक वेळचं जेवण असं पण करू शकतो ना? हो, करू शकतो. एक वेळी जेवण, बाकीच्या वेळेला फळाहार वगैरे तसं पण आपण करू. जय गुरुदेव सुनील जी. जय गुरुदेव. मीना अग्रवाल. हाँ, बहुत अच्छा प्रोग्राम हो गया. और मैं 15 दिन से ऑलरेडी डाइट के ऊपर ही हूँ. फास्टिंग ही चल रहा है मेरा, तो और ज्यादा एनर्जेटिक लगेगा. अभी स्वार्थ के साथ परमार्थ भी हो जाएगा. थैंक यू वेरी मच. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. कोणाला काही प्रश्न नाही म्हणून मी प्रश्न निर्माण करतेय की आता लॉकडाऊन मध्ये देवीला शोधायचं कुठे, कुठल्या मंदिरात जायचं, आणि तर आता काय करायचं, मेडिटेशनला बसायचं, डोळे बंद करायचे आणि स्वतःमध्ये ती देवी बघायची आणि तुम्हाला साक्षात देवीचं दर्शन होतं. जसं देवीने 9 दिवस युद्ध केलं आणि नंतर मग ते युद्ध संपल्यानंतर जे मेडिटेशन, ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी झोपली असं म्हणतात. तर हे 9 दिवस जे राक्षसासोबत युद्ध केलं आणि तिने राक्षसांचा नाश केला, तर तसं प्रत्येकाने आपण मेडिटेशन करून आपल्यामध्ये जी असलेली राक्षसी वृत्ती आहे तर तिचा तो नाश करायचा आहे आणि आपल्यामध्ये असलेली देवी शक्ती जागृत करायची आहे. तर राक्षसी वृत्ती काय सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना की राग येतो, चिडचिड होते, अपेक्षा असतात, मग त्या भंग पावतात, ज्या ज्या गोष्टींपासून स्वतःला त्रास होतो असे मनात येणारे सगळे विषय जे असतात तर ते राक्षसी वृत्तीचे असतात की माझ्याकडे हे नाही, मला ते पाहिजे, याने असं का केलं, तो तसा का वागतो, अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी ज्या मनाला त्रास देणार आहेत तर त्यांच्यावरती आपल्याला मात मिळवायची आणि मनाला शांतता प्रदान करायची आहे. तर तेच आपल्यामध्ये
आणि दैवी शक्ती जागृत करायची म्हणजे सगळ्यांबद्दल प्रेम असायला पाहिजे, करुणा असायला पाहिजे, दया असायला पाहिजे, देण्याची भावना असायला पाहिजे आईच्या प्रमाणे. तर त्याला सगळ्यांना दैवी शक्ती. तर आपल्यामधली राक्षसी शक्ती स्वतःच शोधायची आहे आणि तिला मारायचं आहे. आपल्यामधली दैवी शक्ती स्वतःच वाढवायची आहे आणि देवीचं दर्शन स्वतःमध्ये होतं. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं आमची वास्तुदोष आहे, आमच्या घरामध्ये किरकिर आहे, किंवा कोणी करणी केली, कोणी बला केली. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एकच उत्तर आहे, एकच उत्तर आहे. आणि ते उत्तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर देवीची साधना करायची. देवीची साधना म्हणजे काय? 3 वेळेला मेडिटेशन करायचं. ज्यांच्या घरामध्ये मेडिटेशन होतं त्यांच्यामध्ये विश्वशक्ती जागृत होते आणि ते तुमच्या घरावरती असलेलं एक कवच सारखं काम करतं. तुमच्या घराला कोणाचीही नजर लागत नाही, कोणाची करणी घरामध्ये येत नाही आणि कसलीही भूतबाधा त्याच्यामध्ये होत नाही, कारण मेडिटेशनमुळे तुम्हाला ते कवच प्राप्त होतं. बरेच जण म्हणतात हे उतरून टाका, ह्या देवाला हे नवस करा, हे सोडून द्या, ते करा. परंतु तुम्ही जेव्हा ध्यान साधना करता तर तेव्हा तुम्हाला या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. कारण की आपल्याला सांगतात की तुम्ही देवाची पूजा करा, हे व्रत करा, मग तुम्हाला होईल. तर ते काय सांगत असतात? सगळं सोडा आणि ध्यान करा. देवाची पूजा करणं, नामस्मरण करणं हे ध्यान स्थितीला जाण्याच्या एक एक पायऱ्या आहेत. आणि जेव्हा आपण उपवास व्रत करतो तर त्यावेळेला आपलं मन शांत होण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो आणि आपण ते करतो. घरातली कामं पण कमी होतात, त्याच्याने पण वेळ मिळतो. तर ही खरी साधना आहे असं म्हणजे मला वाटतं. तर जास्त स्पिरिच्युअल लँग्वेज वगैरे ती माहित नाही, पण जे काही आपल्याला परिणाम पाहिजेत तर ते परिणाम तुम्हाला अगदी सहज मिळायला लागतात. म्हणून ही साधना आहे. ही देवीला खुश करण्यासाठी नाही, स्वतः खुशीत राहण्यासाठी केलेली ही नवरात्राची साधना आहे. तर सगळ्यांना परत एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा सर्वांचा दसरा सुद्धा खूप लवकर यावा आणि सगळ्यांना खूप मनोवांछित फळ लाभावं ही सर्वांना शुभेच्छा देऊन आम्ही आता इथे थांबतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा सर्व जय गुरुदेव. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी संकल्प केलेलाच आहे. सर्वांचे संकल्प सिद्धीच जावं आणि हे नवरात्रीचा उपवास आम्ही तर म्हणजे ज्यावेळेस टीचर ट्रेनिंग केलं योगायोगाने माझा 10 दिवसाचा 4th weekचा त्या ठिकाणी म्हणजे योग असा आला होता की पहिला दिवस ते दसरा असं 10 दिवसाचा आमचा कोर्स होता. तर मी त्याच्या पहिल्या आयुष्यात असा उपवास कधीच केला नव्हता. तर वेगवेगळ्या फळांचे ज्यूस कसे घ्यायचे काय अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने माझा त्यावेळेसचा तो उपवास झाला होता. तसंच आता आपल्याला गुरुजींनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपणही हा नवरात्रीचा म्हणजे यावेळेस तर 9 दिवस आलेले आहेत. 8 दिवस आणि 9व्या दिवशी तर पारणा आहे. तर हे 9 दिवसाचा उपवास शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वांनी करावा आणि आपण जे काही गुरुजींनी सांगितलेले संकल्प आहेत ते सर्वांचे सिद्धीस जावोत अशी सर्वांना शुभेच्छा देऊन दसऱ्याचे देखील सर्वांना शुभेच्छा. जय गुरुदेव. मला अजून एक इथे सुचवायचं आहे की आपण संकल्प करताना फक्त आपल्या घराबद्दल, आपल्या परिवाराबद्दल करतो आणि स्वतःला बेडूक साबित करतो. कारण बेडकाला वाटतं माझं तळ तेवढंच माझं विश्व आहे. तर स्वतःला बेडूक न समजता विश्वची माझे घर संतांच्या विचाराने आपण आपले संकल्प ठेवावे की विश्वची माझे घर आपण जेव्हा म्हणतो विश्वामध्ये आपल्याला आरोग्य मिळतं, शांती मिळते, सगळ्या सुखसोयी मिळतात, त्या आपल्या घराला पण मिळतात. आणि ते विश्वाचा संकल्प करत असताना म्हणजे विश्वची माझे घर हे मनात धरून आपण संकल्प करत असताना आपण आपल्या घरातल्या दुःख, चिंता या गोष्टीतून बाहेर पडतो. तुम्ही बघा विश्व आपल्याला शांती देते आणि घर आपल्याला दुःख देतात. म्हणजे नवऱ्याकडनं अपेक्षा, मुलांकडनं अपेक्षा, सगळ्यांकडनं आपल्या अपेक्षा असतात आणि सगळ्यांसाठी आपण खूप कष्ट करतो आणि शेवटी आपल्याला मग नैराश्य प्राप्त होतं. म्हणून विश्वासाठी करा. विश्वामध्येच तुमचं घर आहे. विश्व सुखी असेल तर तुमचं घर पण तिथे सुखी असणार आहे. म्हणून विश्वाची माझे घर या दृष्टिकोनातनं ते असावं. आणि गुरुजींनी जो आपल्याला आयडियल वर्ल्डचा पहिला होमवर्क दिलेला आहे तर तो होमवर्क सगळ्यांनी वाचावा आणि या नवरात्रीची सुरुवात करावी. जय गुरुदेव. सो मला वाटतं की आता आपण इथंच थांबूया
आणखीन कोणाला काहीतरी शंका असेल तर या 1-2-3 दिवसामध्ये 10 ते 11 वाजता काय वेळ असेल तुम्ही फोन करू शकता. काय तुमच्या मनामध्ये शंका असेल, एस्पेशली एनिमाबद्दल असू शकतो किंवा वुमन बद्दल असू शकतो. तर तसं असेल तर 10 ते 11 डे मध्ये रात्री 10 ते 11 हा तुमच्यासाठी वेळ असेल, त्यावेळेला तुम्ही फोन करून विचारू शकता. ओके, जय गुरुदेव. सो जय आपण क्लोज करत आहोत, पण मी क्लोज 2 भजन प्ले करत आहे, तुम्ही ऐका किंवा नाचा. ओके, स्क्रीन ऑफ ठेवून जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. जय गुरुदेव. सर्वांनी आपल्या घरातल्या देवीला प्रसन्न ठेवा. आपल्या आईला, बहिणीला, पत्नीला, मुलीला सर्वांनी आनंद द्या आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला आनंद द्यावा. जय गुरुदेव. जय जय माँ, जय माँ, जय जय माँ, जय माँ, दे माँ निज चरणों का प्यार। दे माँ निज चरणों का प्यार। पूर्ण प्रेम दे, अमर स्नेह दे, दिव्य शांति आनंद दे। पूजा करूं सदा मैं तेरी, पूजा करूं सदा मैं तेरी, दे सुमिरन का आधार। दे माँ निज चरणों का प्यार। दे माँ निज चरणों का प्यार। तुझको जानूं, तुझको मानूं, तुझ पर ही निज जीवन वारूं। तुझको जानूं, तुझको मानूं, तुझ पर ही निज जीवन वारूं। ध्यान रहे तेरा ही निस दिन, ध्यान रहे तेरा ही निस दिन, दे भक्ति का उपहार। दे माँ निज चरणों का प्यार। दे माँ निज चरणों का प्यार।
अभय हस्त मेरे सिर पर हो। दिव्य प्रेम से ओतप्रोत हो, दिव्य प्रेम से ओतप्रोत हो, जीवन का पारावार दे मां, निज चरणों का प्यार दे मां, निज चरणों का प्यार। जय जय मां, जय मां, 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 जय जय मां, जय मेरा जीवन तेरी शरण, 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 मेरा जीवन तेरी शरण। सारे राग विराग हुए अब, सारे राग विराग हुए अब, मोह सारे त्याग हुए अब, सारे त्याग हुए अब, सारे राग विराग हुए अब, मोह सारे त्याग हुए अब, एक यही मेरा बंधन, मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण। अविरत रहा भटकता अब तक, अविरत रहा भटकता अब तक, भटकूं और अभी मैं कब तक, भटकूं और अभी मैं कब तक, अविरत रहा भटकता अब तक, भटकूं और अभी मैं कब तक, पालूं केवल तुझको ही मां, पालूं केवल तुझको ही मां, पालूं केवल तुझको ही मां, एक यही मेरी है लगन, मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण। तेरे चरणों पर हूँ अर्पण, तेरे चरणों पर हूँ अर्पण, मेरे जीवन
के गुण अवगुण, तेरे चरणों पर हो अर्पण, मेरे जीवन के गुण अवगुण। सारी व्यथाएं दूर करो माँ, सारी व्यथाएं दूर करो माँ, सारी व्यथाएं दूर करो माँ। ओ कुसुमित मेरा आनंदन, मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण। सारे राग विराग हुए अब, सारे राग विराग हुए अब, मोह सारे त्याग हुए अब, मोह सारे त्याग हुए अब। एक यही मेरा बंधन, मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण। जय जय माँ, जय माँ, जय जय माँ, 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 माँ, जय 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 माँ, जय जय माँ, जय जय माँ, जय माँ, जय जय